शास्त्रानुसार केस धुण्याचे योग्य दिवस कोणते, शुभ अशुभ वार आणि त्याचे परिणाम काय? चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. कोणत्या दिवशी केस धुतल्यानं काय होतं या मागच्या व्हिडिओला अक्षरशः भरपूर प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर प्रश्नांचा अक्षरशः पाऊस पडला. मुलींनी केस कधी धुवावे? ज्या मुलींना भाऊ आहे त्यांनी सोमवारी केस धुवावेत की टाळावेत? बुधवारी अविवाहित मुलींनी केस धुवावेत की नाही? मासिक पाळी दरम्यान 4-5व्या दिवशी केस धुणं योग्य की अयोग्य? आणि शनिवार रविवार यातील एखादा दिवस आला तर नियम बदलतात का? अशा असंख्य प्रश्नांनी इनबॉक्स भरून गेलाय. आणि हो, या सगळ्यांचंच एकदा तरी सविस्तर, स्पष्ट आणि शास्त्रानुसार उत्तर मिळावं अशी उत्सुकता सर्वांनाच आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रश्नांचं एक एक करून विश्लेषण करणार आहोत. त्यामागची परंपरा, शास्त्र, तार्किक कारणं सगळं अगदी नीट समजून घेऊया. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खरंच केस कधी धुवावेत याचं अंतिम उत्तरही आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार केस धुण्यासाठी काही विशिष्ट दिवस शुभ मानले जातात तर काही अशुभ. चुकीच्या दिवशी केस धुतल्यानं आपल्या जीवनावर, कुटुंबावर आणि अगदी आर्थिक स्थितीवरही त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. तर सर्वात आधी शास्त्रानुसार केस धुण्याचं महत्त्व जाणून घेऊया. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक कार्यासाठी काही नियम आणि परंपरा सांगितल्या आहेत. यामागे केवळ आरोग्यच नाही तर ज्योतिषशास्त्रीय आणि धार्मिक कारणंही दडलेली आहेत. आपल्या केसांचा संबंध आपल्या ग्रहांशी आणि ऊर्जेशी असतो असं मानलं जातं. योग्य दिवशी केस धुतल्यानं सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि घरात सुख समृद्धी येते. तर अयोग्य दिवशी केस धुतल्यास नकारात्मकता येऊ शकते, त्याचा प्रभाव वाढू शकतो. आता सर्वात पहिला प्रश्न, विवाहित महिलांनी कोणत्या दिवशी केस धुवू नयेत? तर याचे काही नियम आहेत, कारण त्यांचा संबंध पती आणि कुटुंबाच्या सौभाग्याशी जोडलाय. शास्त्रानुसार विवाहित महिलांनी मंगळवारी केस धुणं अशुभ मानलं जातं. असं केल्यानं पतीला दुर्दैव येऊ शकतं आणि घरात दारिद्र्यही वाढू शकतं. काही मान्यतेनुसार तर या दिवशी केस धुतल्यानं नकारात्मकता वाढते आणि वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. शिवाय गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णू आणि बृहस्पती देवाचा दिवस मानला जातो. तसेच हा गुरुग्रहाशी संबंधित आहे. विवाहित महिलांनी गुरुवारी केस धुतल्यास पतीचं वय कमी होऊ शकतं असेही मानलं जातं. एवढंच नाही तर आर्थिक संकट, वैवाहिक जीवनात अडचणी, पतीशी मतभेद आणि मुलांच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी केस धुणं किंवा साबण शॅम्पू वापरणं टाळावं. शनिवारी विवाहित महिलांनी केस धुणं अशुभ मानलं जातं. असं केल्यानं शनिदेव क्रोधित होऊ शकतात आणि घरात दारिद्र्य येऊ शकतं. आता अविवाहित मुलींनी कोणत्या दिवशी केस धुवू नयेत? तर अविवाहित मुलींनी बुधवारी केस धुणं टाळावं.